तुम्ही आंदोलन करताय, काय त्याच्या मागची भावना आहे? माझं नाव मुहाफिज मुकादम आहे. मी राजूड्याला राहणार आहे, रत्नागिरीचाच आहे. माझं म्हणणं असं आहे, जे काय पेपर लीक झाला आहे त्यामध्ये ते पुढे चालून आपले डॉक्टर होणार आहे. डॉक्टर झाल्यानंतर ते आपल्याला योग्य ते उपचार करतील का आपलं? आता कोण मेला वगैरे जबाबदारी कोण घेणार? गव्हर्नमेंट घेणार आहे का? हे जे आंदोलन आमचं चाललंय त्याबद्दलच आहे. पोरांचं आता शिक्षण आहे महाराष्ट्रात आहे, शिक्षकांचा पेपर लीक झाला. 20 लाख शिक्षक जो पेपर देणार होते तो पेपर लीक झाला एक दिवस अगोदर. हे पेपर लीक का होत आहेत त्याच्याबद्दल आम्ही सर्व जमा झालो आणि आम्हाला फक्त उत्तर पाहिजे. गव्हर्नमेंट का आम्हाला उत्तर देत नाही आहे, कुठे आहे? आम्ही सर्व रस्त्यावर आलो. दिल्लीला पोलिसांनी मारलं, लाठीचार्ज केली. मग ते लोक आम्ही बनवलंय व ते लोक आमचं ऐकत का नाही? परत काय झालं त्यांची रॅली निघाली तर आम्हाला थांबून ठेवतात. कुणाचा पेपर असतो काय असतो, कोण ॲम्ब्युलन्स असते ॲम्ब्युलन्सला पण सोडत नाही, त्यांना थांबून ठेवतात आणि ते आपली रॅली पूर्ण करतात. हे बरोबर वाटतं का? आम्ही सर्व इक्वॅलिटीची बात करतो, पण हे इक्वॅलिटी कधी दिसत नाही भारतात. ही दिसली पाहिजे. माझं नाव रियाना पडवेकर आहे. मी रत्नागिरीचे रहिवासी आहे. आता आपण जे बघितलं, दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, मुलांना त्यांनी अगदी क्रूरपणे मारलं. रस्त्यावर मुलं कशी विखरलेली, त्यांची चपलं पडलेली, ते रक्तानं ते म्हणजे अगदी ओथंबत होते. आणि हे 3 जे लोक बसलेले आहेत आता बीजेपीवर, धर्मेंद्र, नरेंद्र आणि देवेंद्र, हा तिघांच्या नावामध्ये सुद्धा देव आहे. नरेंद्रची फोड केली तर इंद्र, धर्मेंद्रची फोड केली तरी इंद्र आणि देवेंद्रची फोड केली तरी सुद्धा इंद्र. हे सगळे देवाचे नाव असताना सुद्धा त्यांनी सैतानाची हरकत करून आपल्या मुलांना, एक अभिजित दिपके जो आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, जो आपण UK वरून येऊन आपल्या लोकांसाठी आंदोलन करतो, आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि हे झुरळ आहेत हे काय करणार आहेत, पण आज सगळ्या महाराष्ट्रात अभिजित दिपकेला त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांनी दाखवून दिलेलं आहे की झुरळांची ताकद काय आहे. आणि ह्या झुरळापासून तुम्ही सावध राहावं असं मी त्यांना विनंती करते. आणि हे जे सरकार आहे त्यांना कसल्याही परिस्थितीत खालीच खेचलं पाहिजे. हे आपल्या रत्नागिरीकरांच्या, माझे जे युवा पिढीचे जे लोक जे आहेत त्यांच्या ना आम्ही निवेदन करतो किंवा आम्ही सर्वांना अशी त्यांच्यातर्फे आम्ही मागणी करतो. आणि ह्या युवांचं भविष्य ह्यामध्येच दडलेलं आहे. कारण आजच्या युवाला जर तुम्ही अशा पद्धतीनं क्रूरपणे मारत असाल, त्यांच्या जीवाशी तुम्ही खेळत असाल, आज तुम्ही लेडीज बघितलेले आहेत, एक तुम्ही जर इंस्टाग्रामवर तुम्ही जर बघितलं असेल तर लेडीजची सुद्धा ते किती क्रूरपणे वागलेले आहेत. दिल्लीचे पोलीस, त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आम्ही रत्नागिरीचे सगळे जे आम्ही पालक आहे किंवा आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातर्फे आम्ही निषेध करतो, कारण त्यांनी लेडीजला सुद्धा त्यांनी बक्ष दिलेलं नाही. तर ह्या पुढे जर युवा पिढी जर तुम्हाला चांगली तुम्हाला जर पुढे घडवायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी युवा पिढी जे म्हणते तेच व्हायला पाहिजे असं मी त्यांना सांगते. थँक्यू.